यांचं मी मराठी वृत्तपत्र लेखक संघ तर्फे मी राजन देसाई आपल्या सर्वांचं स्वागत करतोय। दादर सार्वजनिक वाचनालय आणि काशीनाथ गुरु हॉल ट्रस्ट आणि मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई यांच्या वतीने कार्यक्रमाचे आज शनिवार दिनांक 27 सप्टेंबर 2025 रोजी एका महत्त्वाच्या समाजभिमुख कार्यक्रमाचं आपण आयोजन केलेलं आहे। आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत। लवकरच आता कार्यक्रम सुरू होईल। आजच्या कार्यक्रमाविषयी सांगायचं झालं तर आज फिल्म डिव्हिजनमध्ये प्रदीर्घ कारकीर्द गाजवलेले जगदीश पुळेकर यांनी एक लघुपट तयार केलेला आहे। या लघुपटाविषयी आपल्याला माहिती मिळेलच, परंतु या लघुपटाचे क्रिएटिव्ह हेड जगदीश पुळेकर साहेब आहेत। त्यांनीच लेखन, दिग्दर्शन आणि निर्मिती देखील केलेली आहे, स्वखर्चाने केलेली आहे, हे महत्त्वाचं। डॉक्टर विजयकुमार डोंगरे सेवाव्रती या डॉक्युमेंटरीचं नाव आहे। मी आदरणीय जगदीश पुळेकर यांना व्यासपीठावर आमंत्रित करतोय। सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करायचं आहे। हा चित्रपट पाहिल्यानंतर समाजासाठी खरोखर सेवा म्हणजे काय असते याचं उदाहरण जर द्यायचं झालं, जगदीश पुळेकर साहेब त्यांच्याबरोबर बोलताना आम्हाला खरोखर एवढं वाटलं की समाजामध्ये अशी माणसं आहेत की ज्यांनी संपूर्ण आयुष्य, आर्थिक तर आहेत, परंतु समाजासाठी त्यांनी जे स्वतःचे कार्य केलेले आहे हे इतकं महान आहे। आणि त्यांनी डॉक्टर विजयकुमार यांच्या डोंगरे यांच्या आयुष्याला ही वाहिलेली त्यांच्यातर्फे ही एक खरोखर ही एक आपण म्हणतो ना ज्याला फुल ना फुलाची पाकळी असं म्हणते, तर त्यांनी त्यांचं कार्य यांनी किती मनोभावे केलेलं आहे हे गुरु शिष्याचं नातं म्हणायला हरकत नाही। तर आदरणीय जगदीश पुळेकर साहेबांना मध्ये बोलवायचा प्रयत्न करतोय। सर तुम्ही या। त्याच्यानंतर होमगार्ड आणि पॅरामेडिकल काही हजार व्यक्तिमत्व उभी करून, मुलं उभी करून, विद्यार्थी उभे करून, त्यानंतर जीवनासाठी एक वेगळंच व्यक्तिमत्व हे आपल्यासाठी आदर्शवर ठरणार आहे। त्यांच्याबद्दल सविस्तर आपण नंतर बोलणारच आहोत। तत्पूर्वी व्यासपीठावर फक्त मी त्यांना बोलून घेतोय। आदरणीय डॉक्टर हेमंतराजे गायकवाड इन्स्टिट्यूटचे सर्वेसर्वा। यांनी व्यासपीठावर यायचं, सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करायचं। ही मंडळी समाजासाठी इतकी थोर आहे की त्यांचं खरोखर आज आपल्याला इथे मिळणं हे आपल्या या मराठी वृत्तपत्र लेखक संघ याचं आम्ही भाग्यवान समजतो। त्यानंतर डॉक्टर विवेक पै यांनी डायरेक्टर मुंबई लेप्रसी प्रोजेक्ट, इथे ते कार्यरत असतात। त्यानंतर डॉक्टर प्रशांत पाठारे, प्रीतम पाठारे, आय एम सॉरी सर, तुमचे आमचे इतके घरगुती संबंध आहेत, तुम्ही व्यासपीठावर जर दिसला नाही तर आम्हाला आमचा कार्यक्रम अर्धवट वाटतो। धन्यवाद। डॉक्टर वाघमारे, निवृत्त अधिष्ठाता, जे हॉस्पिटल, जे स्कूल ऑफ आर्ट।
अजित नाईक, ज्येष्ठ कॅमेरामन आणि संकलक, दूरदर्शन. ज्याने रामायण सिरीज पाहिली असेल, मला नाही वाटत इथल्यापैकी एकही व्यक्ती नसेल, तर त्या संपूर्ण रामायण संकलन म्हणा, सर्व चित्रकरण आदरणीय आमचे अजित नाईक यांनी केलं होतं. अशी सर्वच क्षेत्रातली सर्वच मान्यवर आलेले. मी त्यानंतर आपल्या जो दादर सार्वजनिक वाचनालय आणि काशीनाथ धुरू हॉल ट्रस्टचे नितीन कामते यांना देखील मी व्यासपीठावर येण्याची विनंती करतोय. सुनील कोवरे आणि आत्माराम गायकवाड यांनी देखील व्यासपीठावर यायचं आहे. आता कार्यक्रमाचे ते आमचे खजिनदार आणि प्रमुख कार्यवाह. मी थोडक्यात ही प्रस्तावना पूर्ण करतोय. हा सर, आज खरं म्हणजे कार्यक्रम थोडा उशिरा चालू झालाय, कारण एकतर पावसाचा, वाहतुकीचा सुद्धा गोंधळ आहे. डॉक्टर विजयकुमार डोंगरे सर सुद्धा येणार होते, परंतु त्यांनी आपल्याला त्यांचा संदेश दिलेला आहे, ते काही वेळेत पोचू शकत नाही. तत्पूर्वी आपल्या प्रथेनुसार दीप प्रज्वलन आणि सरस्वती पूजन होईल. मी सर्व मान्यवरांना विनंती करतो, कृपया आपण दीप प्रज्वलन करा. दीप प्रज्वलन म्हणजे समाजातलं जे दुःख, दारिद्र्य, अज्ञान हे दूर करण्याचं आपण एक साधन समजतो. आणि सध्या नवरात्राचा जागर चालू आहे, त्यामुळे हा उच्च विद्याभिषेक आणि समाजासाठी वाहून घेतलेल्या व्यक्तींचा हा जागर आहे. आपण असंही एक करतोय की नवदुर्गांचं जिथे आपण एक करत असतो, एक मिनिट, नवदुर्गांचा आपण जिथं उत्सव साजरा करत असतो, तसं आज ही सर्व क्षेत्रातली मान्यवर मंडळी आपली इथे आलेली आहेत आणि एकदा जोरदार टाळ्यांनी त्यांचं पुन्हा एकदा स्वागत करायचं. स्वागत करतो. जनतेच्या सेवेसाठी आपलं संपूर्ण जीवन अर्पित करणारे, परंतु कोणत्याही प्रकाश स्वतःमध्ये न येताना, प्रसिद्धी न करता आपलं रुग्णसेवा हीच खरी सेवा साधना मानणाऱ्या अनेक दशक ग्रामीण व शहरी कुष्ठरोग निवारण आणि रुग्णसेवेसाठी झटणारे आणि देशात परदेशात कॉन्फरन्समध्ये सहभागी होणारे व या विषयावरील 60 पुस्तकांचे लेखन करून ती लेखन केलेली पुस्तकं अभ्यासाकरता मोफत वाटप करणारे असे दादरमधील पद्मश्री डॉक्टर विजयकुमार डोंगरे या साहेबांचं जीवन प्रवास आणि असामान्य कार्यावर आधारित लघुपट तथा सेवावृत्तीचा विशेष प्रीमियर शो निमंत्रितासाठी आज या ठिकाणी आयोजित केलेला आहे. आणि आजचा हा लघुपट जो आहे, जी डॉक्युमेंटरी आहे, ती देशापरदेशामध्ये स्पर्धेसाठी पाठवण्यात येणार आहे. आणि या विशेष क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी आज या ठिकाणी आणि त्यांच्या साक्षीने हा जो कार्यक्रम पूर्णत्वाला जावा, त्यांचा सगळ्यांचा शुभेच्छा, शुभाशीर्वाद मिळावेत या दृष्टिकोनातून त्या क्षेत्रामध्ये
आपले योगदान देणारे सर्व मान्यवर या ठिकाणी रुग्णसेवक आणि जनसेवक आणि जनतेचे काळजीवाहू असणारे सर्व मान्यवर या ठिकाणी आवर्जून उपस्थित झालेले आहेत. खरोखरच त्यांना सर्वांनी टाळ्या वाजवून धन्यवाद द्यावे अशी विनंती करतो. आजच्या या विशेष क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी दासावाचे वाचक सभासद तसे मराठी वृत्तपत्र लेखक संघाचे सभासद, माजी सर्व पदाधिकारी, अध्यक्ष तसेच चित्रपट नाट्य कलाप्रेमी नागरिक आणि विद्यार्थी या सर्वांनी या ठिकाणी उपस्थिती दाखवलेले आहेत. काही या ठिकाणी गणेशोत्सवाचे नवरात्रोत्सवाचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. नेमक्याच मंडळींना या ठिकाणी आम्ही त्यांना बोलवण्यात आलं आणि सर्वजण उपस्थित झालेल्या. आजचा दिवस हा जो आहे थोडासा जरा शासनाने सुद्धा एक पावसाळी असल्यामुळे पावसामध्ये सांभाळून जा, आवश्यकता असेल तर बाहेर या, पाऊस खूप पडणार आहे असं सांगितल्यामुळे काही जणांनी आवर्तच थोडंसं घेतलं. कारण वयोमान झालेली ज्या व्यक्ती असतात थोडेसे जरा आवडतात. आणि पाऊसही जो पडत होता भले 15 मिनिटं का पडत होता पण तो असा पडत होता की आता थांबणार नाही वाटतं. त्यामुळे अशी या ठिकाणी स्थिती झाली. बरेच जणांचे या ठिकाणी मान्यवरांचे आमचे अध्यक्ष रवींद्र मालुसरे साहेब यांना फोनद्वारे त्यांनी तसं सांगितलं देखील. आणि आम्ही शासन होतो की एवढी सगळी मोठी मंडळी येत आहेत आणि त्यांचं आम्हाला थोडंसं संभाषण सुद्धा ऐकायला. मोहिते साहेबांनी सुद्धा ताबडतोब हा कार्यक्रम पाहिल्यानंतर आमचे नायकचे अतिशय म्हणजे ड्युटीच्या बाहेर सुद्धा राहून त्या ठिकाणी जेवढी काही रुग्णसेवा येईल कोणाची म्हणजे एखाद्या कमी पैशामध्ये सुद्धा करता येईल का म्हणून त्याला नेहमी सतत सातत्याने सहकार्य करत असतात. त्याने हा कार्यक्रम ज्या वेळेला आम्ही त्यांना निवेदन दिलं तो कार्यक्रम वाचून त्यांनी ताबडतोब सांगितलं हा कार्यक्रमासाठी मी आवर्जून येणारच, म्हणजे अशा पद्धतीने शिक्कामोर्तब केला. आणि आम्ही म्हटलं ठीक आहे म्हणून. आणि म्हणूनच आपण त्यांच्या आतुरतेने वाट पाहूनच आपण आजचा कार्यक्रम तुमच्यासाठी बरे विलंब झाला पण तो योग्य रीतीने तुमच्या उपस्थितीने राहत आला. आज सगळ्यांना त्या ठिकाणी उपस्थित करणार आणि आमच्या सगळ्यांना आनंद झालेला आहे. तरी या ठिकाणी आज आपण सर्वजण उपस्थित झालात आणि कार्यक्रमाला आधीपर्यंत आम्ही पोहोचलो त्याविषयी सुद्धा अध्यक्ष भाषणामध्ये रवींद्र मालुसरे बोलतीलच. त्यामुळे मी या ठिकाणी सर्वांचे आभार व्यक्त करून माझी प्रसन्न इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.